अधिकाऱ्यांनी गट नंबर 11च्या लोकांना फायदा पोहोचवणे तर गटाचे नकाशे सुद्धा बदललेले असं आता आमचं म्हणणं आहे. हे आम्ही सांगत असताना मान्य साहेब समोर आम्ही भूमी अभिलेखचा नकाशा ठेवतो सर, सर्टिफाईड कॉपी आहे की भूमी अभिलेखचं नाही, गाव नकाशा आहे. हो, गाव नकाशाचा आहे, भूमी अभिलेख पण आम्ही रिसीव केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये सर गट नंबर 10 आणि गट नंबर 11ची जी बाउंड्री आहे तर गट नंबर 10 मधून हा जो रस्ता जातो आणि रस्त्याची पलीकडे गट नंबर 10ची बाउंड्री दाखवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं महानगरपालिकेच्या नकाशामध्ये तर ती बाउंड्री गट नंबर 10 मध्ये अलीकडे, रोडच्या अलीकडे आमच्या दारामध्ये दाखवलेली सर. इतका मोठा फरक ह्या नकाशामध्ये, म्हणजे भूमी अभिलेखच्या नकाशाशी महानगरपालिकेचे नकाशे सुद्धा व्हेरीफाय झालेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे एवढा मोठा फरक निर्माण झालेला आहे. आता सर ह्याच्यामध्ये जर गट नंबर 10ची बाउंड्री इथं असेल गट नंबर 11च्या ह्याच्यामध्ये, तर या गट नंबर 11चा लेआउट मंजूर करताना त्यांनी सर्व्हिस रोडच सोडलेला नाही आणि सर्व्हिस रोड जर सोडला नसेल आणि तो जर लेआउट मंजूर झाला असेल तर तो लेआउट बेकायदेशीर आहे आणि तो जर बेकायदेशीर असेल तर त्याच्यावर दिले जाणारे परमिशन बेकायदेशीर आहे आणि त्या बेकायदेशीर असेल म्हणजे सही में एडवोकेट है क्या प्रैक्टिस करते हैं आप? तू डाउट है कि सर? हाँ, आप बोल रहे थे सर्विस रोड रहना ही चाहिए. कौन बोला आपको सर्विस रोड रहना? सर्विस रोड इधर अभी गट नंबर 11 को अगर वापरना है तो उसको सर्विस रोड छोड़ना ही चाहिए ना. नहीं सर, मैं इसलिए पूछा. प्रैक्टिसिंग एडवोकेट्स, देयर आर नॉन प्रैक्टिसिंग एडवोकेट्स. यस, आई एम एडवोकेट इन एक्टिंग. अच्छा, प्रैक्टिसिंग एडवोकेट है सर, इसलिए मैं पूछा कि आप जो सर्विस रोड रहना कंपलसरी है, इसमें 36 मीटर रोड के लिए सर्विस रोड कंपलसरी नहीं है. तो म्हणजे गट नंबर 11च्या लोकांनी जर सर्व्हिस रोड सोडला नाही तरी सुद्धा त्यांना लेआउट कसं मंजूर? वकील साहेब वकील साहेब 2 मिनिट नाही डिस्टर्ब करतो. सर मी विनोद बोलके, एक मिनिट. मी विनोद बोलके, जिल्हा अध्यक्ष आहे. तुम्ही चाललंय ना सगळं हे मी बघतोय. मी पण याच्यात अभ्यास केला आणि 94 आता 2004 पर्यंत 24 पर्यंत जी काही तुमच्या नगर शासनाकडून माहिती घेतली ना मी त्याच्याकडे सर त्यांच्याकडे मी पण त्याचा थोडासा अभ्यास केला. आता माझ्याकडे जो नकाशा आहे सर तुम्हाला पाठवत नाही. आता नकाशा ऑनलाईन नकाशा महापालिकेचा ऑनलाईन नकाशा केला 3 बार चेंज केला तुम्ही. तुमच्या मोबाईलवर पहा, चेक करायचं. याच्यामध्ये तुम्ही पहिले 91ला तुम्ही म्हणताय ना, आम्ही पण म्हणतो 36 मीटरचा होता. नंतर आता जो नकाशा झाला त्याच्यावर स्पष्ट लिहिले या सह्या पण याच्यात मंत्रालयाच्या सह्या आहेत, तुमच्या नगर शासनाच्या सह्या सगळ्या किती आरक्षण रद्द आहेत खेळा कांचनवाडी नक्षत्रवाडीमध्ये ते पण त्याच्यामध्ये डिटेल्स सगळे याच्यावर 50च्या आसपास आरक्षण रद्द केले सगळे. शाळाचे, आयुर्वेदिक कॉलेजचे काय भरपूर काय देते तुम्हाला सगळं माहिती आहे बरोबर. तो नकाशा मी तुम्हाला पाठवला. आता या नकाशामध्ये स्पष्ट दिसतंय पहिले 36 मीटर होता. या लोकांच्या सगळ्याच्या आक्षेपमुळं तो 18 मीटर झाला. आता परत तुम्ही त्या दिवशी आले जेव्हा वाळू साहेब त्याची पाडापाडी करत होते, आम्ही त्याच्यामध्ये आलो का? आम्हाला नगर आपला विकास करताना कोणाला थांबवायचं नाही. मला नगरसेवक पडला लढायचं नाही, आमदारकी लढायचं नाही, पण विकास होत असताना आमच्या वाडाचा कोणाला अन्याय होत असला तर आम्ही तिकडे बरोबर आवाज उठवणार आणि त्यासाठी आम्ही तिकडे आंदोलन चालू केले. तर तुमचाच नकाशा सांगतोय, माझ्याकडे दुसरा नकाशा नाही, ऑनलाईन नकाशा तुमचाच आहे नगर शासनाच्या वेबसाईटवर. थांबा 2 मिनिट बघून पाहिजे. आता 36 मीटर होता, 18 मीटर 2024 ते 42 मध्ये काय असतं बरोबर ना, 24 ते 42 काय तुम्ही 20 वर्षासाठी परत 18 झाला. आता तुम्ही कोणता प्रस्ताव बनवला मला माहित नाही. त्या दिवशी वावळे साहेब पाडापाडी करत तुम्ही आली त्या टायमात सगळा पोलीस फोर्स होता, तुम्ही डायरेक्ट इकडे घुसले कॅश्मीर रोडला आणि ते कोणते वकील सतवतात, न्यायालय सतवतं, विद्यापीठ सतवतं म्हणून तुम्ही डायरेक्ट मार्किंग यासाठी चालू केली. दुसरी गोष्ट मी काल परत तुमचा व्हिडिओ ऐकला तर तुम्ही म्हणले की आम्हाला पैसे द्यायचे तर आम्ही याला लोकांना वक बोडायला देऊ पैसे. या जागा संबंध यांना सुबह शॉपी टाकल्या, 3 मजली बिल्डिंग उभा केल्या, ठीक आहे ना, केलं नव्हतं आम्ही. परंतु आम्ही वक बोर्डाकडून जागा फुकट नाही घेतली. वक बोर्डाकडून आम्ही 99 वर्ष करावा घेतली आणि रजिस्ट्री ऑफिसला जाऊन करायला केला तो, नोटरीवर नाही केला. म्हणजे आम्ही पण तुला बोलत ना, जेव्हा तुम्ही रजिस्ट्री करता घराची कोणाची बी तर त्या टायमाला रजिस्ट्री ऑफिसला जाऊन रजिस्ट्री होती ना. तर आमचा 99 वर्षाचा करार सुद्धा रजिस्ट्री ऑफिसला झालेला आहे. फक्त आम्ही बांधकाम परमिशन शहरामध्ये भरपूर मोठे मोठे रस्ते छोटे करून
ज्या ठिकाणी 36 मीटरचा होता, समोर भरपूर त्या ठिकाणी ऑलरेडी परवानगी दिलेली होतं. त्या ठिकाणी समोर 36 मीटरने विकास झालेला आहे का? किती परवानगी दिले? भरपूर परवानगी. आणि 60 मीटरवरनं 36 मीटरला येताना ज्या ठिकाणी रस्ते 18 मीटर ज्या ज्या ठिकाणी केले, ज्या छोटे केले, उदाहरणार्थ चंपा चौक मस्जिद ते जालना रोड आणि त्या ठिकाणी केली. दुसरा ऑरेंज सिटीमध्ये केली. आणि 4-5 असते आपल्याकडे 4-5 असते साहेब सांगते. येस. कमीत कमी 21 पेक्षा हटवण्याचं काम जे सरकारकडून चालू करण्यात आलेलं आहे. माझा एकच प्रश्न आहे की ज्या पद्धतीने एका महिन्यापूर्वी या सर्व लोकांना नोटीस देण्यात आलेल्या होत्या की आम्ही दोन्ही बाजूने 18 मीटर रस्त्याचे रुंदीकरण करत आहोत, पण कुठेतरी सर्वसामान्यांची घरं पाडण्याचं कार्य या प्रशासनाकडून सरकारकडून करण्याचं काम केलं जात आहे. ज्यावेळेस सर्वसामान्य लोक त्यांच्या व्यथा आज अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी आलेले आहेत, पण अधिकाऱ्यांना त्यांचा वेळ नाहीये. त्यांनी सांगितलं की आमचे दुसरे अधिकारी येतील, ते तुमच्याशी चर्चा करतील. एकीकडे आपण पाहतो की प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते. मग माझा प्रश्न आहे त्या सर्व सरकारला की या 300 लोकांना तुम्ही बेघर करून रस्त्यावर आणून त्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आज जर का तुम्ही त्यांना नोटिसा देताय, सर्व गोष्टी करतायत, पण मग ज्या बाजूला 300 लोकांचा राहण्याचा प्रश्न आहे, एकीकडे कुठेतरी पैशावाल्यांची 4 घरं तुमच्याच्यानं पाडणं होत नाहीयेत, पण सर्वसामान्यांची घरं तुम्ही बिनधास्तपणे पाडू शकताय. तर माझा आयुक्तांना पॉईंट पण त्यांच्याकडे नाही, तरी ते म्हणताय की आम्ही पूर्ण गट नंबर 10 मधूनच गेलो. असं वन साईड का? तिथून रोड सरळ आहे आणि तो आता फक्त गट नंबर 10 मध्ये का घेण्यात येतो? याचं उत्तर त्यांनी द्यावे. त्यांनी म्हटले की ते परत अधिकारी पाठवून मार्किंग करणार आहेत. काय म्हणणं मग?